आणखी एक महत्त्वाची बातमी, गदिमांची पंचवटी वास्तू पाडण्यास विरोध केल्यामुळे जीवाला धोका असल्याचं गदी माडगुळकरांचे नातू सुमित्र माडगुळकर यांनी आरोप केलाय। निवासस्थान पाडण्यास विरोध करत असल्यामुळे नातेवाईक त्रास देत असल्याचाही त्यांनी आरोप केलाय। दरम्यान गदिमा महाराष्ट्राचं वैभव आहेत असं सांस्कृतिक मंत्री शेलार म्हणाले। त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून कायदेशीर आणि न्यायिक मार्ग काढू असंही आश्वासन शेलारांनी दिलंय। जवळच्या नातेवाईकांकडनं म्हणजे ज्यांची नावं मी आता घेऊ शकत नाही, पण गदिमांचे जे वारस म्हणून स्वतःला सांगतात, जे गदिमांवरती मोठी मोठी पुस्तकं लिहितात, आपल्या बंगल्यावरती मोठी मोठी पुस्तकं लिहितात, ते लोकांकडे जाताना दाखवतात की आम्ही गदिमांचा वारसा पुढे नेतोय, पण हे तीच लोक प्रत्यक्षात गदिमांचं घर पाडायला तयार आहेत आणि तेच आम्हाला धमक्या देणं किंवा बिल्डरला आत करणं हे असे उद्योग त्यांचे चालू असतात। ही वास्तू आता जवळजवळ 100 वर्षापूर्वीची आहे आणि खूप मोठे मोठे लोक इथे येऊन गेलेले आहेत। गदिमांनी गीतरामायणासारखे महाकाव्य इथे लिहिलेले आहे, त्यामुळे ही वास्तू जतन व्हावी हा माझा शेवटपर्यंत प्रयत्न राहील आणि त्याच्यासाठी माझा लढा चालू असेल। हां, आणि थोडासा विरोध करत असल्यामुळे थोडासा माझ्या जीवाला धोका की आम्हाला धमक्या देणं असे उद्योग त्यांनी चालू केलेले आहेत। मी त्यांच्या परिवाराशी संपर्क साधीन। गदिमा आमचं महाराष्ट्राचं देशाचं वैभव आहे। त्यांच्या असलेल्या सर्व वास्तू आणि त्यांच्या कुठल्याही मिळकतीवर अन्याय न होणं हे पाहणे आमची जबाबदारी आहे। मी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधून जो कायदेशीर मार्ग न्यायिक असेल तो घेईन।